20 मार्च 1927 रोजी विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्यावर पाण्याचा सत्याग्रह करून अस्पृश्यांना पिण्याचं पाणी खुलं करून दिलं। जगाला हेवा व प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा या क्रांतिकारी लढ्याची जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली। या ऐतिहासिक पर्वाला 98 वर्ष पूर्ण होत असल्याने महाडच्या क्रांतीभूमीत राज्य आणि देशभरातून महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल होणार आहेत। चौदार तळ्यावर येणाऱ्या प्रत्येक अनुयायाला सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मिळाव्यात, तसंच प्रशासनाकडून अचूक व नीटनेटके नियोजन व्हावे याकरता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले रायगड जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात आज महाड शासकीय विश्रामगृहात पार पडली। यावेळी महाड चौदार तळ व क्रांतीभूमी परिसराची पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला। 20 मार्च 1927 रोजी चौदार तळ्याचा पाणी प्राशन करून जी क्रांती बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झाली, ते पाणी गुराढोरांसाठी सवर्णांसाठी सगळ्यांसाठी खुलं होतं, परंतु फक्त दलितांसाठी ते पाणी खुलं नव्हतं। आणि ते बाबासाहेबांनी या ठिकाणी पाण्याला स्पर्श करून ती क्रांती केली आणि या क्रांतीचा 98वा वर्धापन 20 मार्च रोजी साजरा होत असताना या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच समाज कल्याणचे मंत्री आणि रायगड जिल्ह्यातील 7 आमदार, 2 कॅबिनेट मंत्री, दोन्ही खासदार या सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे। आज महाडच्या या ठिकाणी नियोजनाची बैठक पार पडली। कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन या ठिकाणी ठरलेलं आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून आमची जी जबाबदारी आहे रायगड जिल्ह्याची, या कार्यक्रम यथोचितपणे पार पाडावा। खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेबांनी दलित प्रांताच्या कार्यकाळापासून चालू केलेला आहे आणि आज तो कार्यक्रम या ठिकाणी होत असताना इथे अभिवादन करण्यासाठी आज हजारोच्या संख्येने महाराष्ट्रातून किंवा देशातून लोक येत असतात आणि येणाऱ्या सर्व अनुयायांची या ठिकाणी कुठेही गैरसोय होऊ नये अशा पद्धतीने सगळी आम्ही सोय या ठिकाणी केलेली आहे। प्रशासनाने देखील केलेली आहे। प्रशासनाला आम्ही आवाहन केलं आणि प्रशासनाने सगळ्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। येणारे या रायगड जिल्ह्यातील 7 आमदार, 2 कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदरणीय साहेब असे सर्व नेते मंडळी या ठिकाणी अभिवादन सभेला येणार आहेत आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांसाठी या ठिकाणी त्यांना मदत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। जय भीम। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।